नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लाईव्ह शेअर मार्केट मराठी हे चॅनल. हे आमचं चॅनल साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनल माध्यमातून देत आहोत. चला आपण MEM नुसार बाईंग आणि सेलिंग कसं करणार आहोत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही साध्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये बाईंग आणि सेलिंग कशी करायची हे आज संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या. आपण परफेक्टपणे बाय आणि सेल ह्या गोष्टी कशा करणार आहोत हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला मित्रांनो, आपण हा MA लावलेला आहे. हे 2 MA आहे का? हे आपले 9, 12 आणि 34 हे असे आपण 3 MA लावलेले, म्हणजे मोहीम ॲव्हरेज लावलेले आहेत. काय लावलेले आहेत आपण इथं? मोहीम ॲव्हरेज लावलेले आहेत. ह्या मोहीम ॲव्हरेजचं काम काय आहे मित्रांनो? हे आपण मोहीम ॲव्हरेज लावलेले आहेत ना, हे कसे आहेत? लागाड आहेत. लागाड म्हणजे कसं आहे? प्राईसच्या पाठीमागं काम करत राहतात. ॲक्च्युली प्राईसच्या पाठीमागं काम करत राहतात. मग प्राईसच्या पाठीमागं काम करत राहत असाल तर आम्ही एंट्री कशी घ्यायची सर, हा प्रश्न पडला असेल. तर आपण एंट्री कशी घ्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, हा MA लावल्यात आपण 9, 12 आणि 34. हा निळं आहे का मित्रांनो? हे 34चं मोहीम ॲव्हरेज आहे आणि हे 2 वरचे मोहीम ॲव्हरेज आहेत 9 आणि 12. आता आम्ही ह्याच्यानुसार आपण चार्ट 15 मिनटाची टाईम फ्रेम वापरली. याच्यामध्ये पाहिजे तर 15 मिनटाची टाईम फ्रेम आहे. या 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर ॲक्च्युली बाईंग कशी करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण परफेक्टपणे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेट न करता आता आपण बाईंग कशी करणार. आता ह्याच्यामधली ॲडव्हान्समधली माहिती अशी आहे, जोपर्यंत क्रॉस होत नाही MA, जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत आपला बाय आणि सेल कन्फर्म होत नाही. चला मित्रांनो, चार्टमध्ये दाखवतो. आता इथं मार्केटने 34च्या मोहीम ॲव्हरेजला 9, 12 क्रॉस केलं, पण ह्याचा एक नियम आहे, रिट्रेसमेंट होत नाही तोपर्यंत आपण बाय किंवा सेल करायचं नाही. सर मानताना इथं क्रॉस झालं, मी एंट्री घेऊ का? नो, इथं आपल्याला एंट्री घेता येत नाही. इथं आपल्याला एंट्री घेता येत नाही, तर आपला इथं सेल हिट होणार आहे. एंट्री कशी घ्यायची? ज्यावेळेस आता डबल इथून मार्केटने क्रॉस केलं, ॲक्च्युली इथं मार्केटने क्रॉस केलं, इथं प्राईस ॲक्शननी हा वरला सपोर्ट रेजिस्टन्स तुटला. इथं काय आलं? रेजिस्टन्स तुटला गेला, हा इथं आला आणि प्राईस पण वरल्या साईडला मूव केला, असा मूव. त्यावेळेस आपली एंट्री ह्या ठिकाणी एंट्री होते आणि हे आपलं पहिलं टार्गेट तयार होते मित्रांनो. ह्याच्यासोबत आपल्याला प्राईस ॲक्शन समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला, आणि ट्रेड भेटतो की नाही आपण पाहणार आहोत, कारण की आपला लॉस नको, आपल्याला परफेक्टपणे प्रॉफिटमध्ये राहायचं आहे. त्यासाठी आपल्या बारीक गोष्टी शिकून घेणं खूप गरजेचं आहेच. चला मी पाठीमागे घेऊन जातो. पहा मित्रांनो, मी वारंवार सांगतो, जोपर्यंत रिट्रेसमेंट होत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये बाय सेल करायचं नाही. या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा लोकांचं इथे या ठिकाणी सेल हिट झालं आहे. इथं पहा मित्रांनो, इथं मार्केट थोडं वर गेलं, आपले मोहीम ॲव्हरेज फ्लॅट झालेत, रिट्रेस आली आणि मार्केटने पुन्हा हा मोठा बाईंगसाठी मोठी एक मोमेंटम दिली. इथं आपला नो ट्रेड, कारण इथं साईड बेस मार्केट झालं आणि इथं कोणत्याही ठिकाणी आपल्याला रिट्रेसमेंट भेटली नाही, मोठी कॅन्डलमध्ये रिट्रेसमेंट भेटली नाही, म्हणून ह्या ठिकाणी आपला नो ट्रेड होतो. आपल्या इथं ट्रेड घेता येत नाही, पण या ठिकाणी आपण ट्रेड घेतला. यस, चलो. आणखी आपण थोडं पाठीमागं जाऊ.
म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला समजून येतील. पहा मित्रांनो, इथं पण अशी गोष्ट निर्माण झाली. मार्केट खाली आलं, इथं एमएने क्रॉस केलं, परंतु कोणत्या ठिकाणी रिटेशमेंट नाही आणि चांगल्या पद्धतीने मोहीम ॲव्हरेज क्रॉसओव्हर झालं नाही. मग ह्या ठिकाणी डबल फ्लॅट झालं मोहीम ॲव्हरेज. ह्या ठिकाणी आपली एवढा मूव आपल्याला भेटतो आणि याच्या खाली आपला एसएल राहतो आणि हे वरलं टार्गेट. यस, चलो. आणि आपण पाठीमागं पाहू. एक एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. यस, चलो पाठीमागं जाऊ. पहा मित्रांनो, इथं पण तसं झालं. इथं मार्केट आपले पूर्ण मोहीम ॲव्हरेज फ्लॅट झाले आणि या ठिकाणी आपल्याला हा मूव भेटला. मित्रांनो, तुम्हाला असे व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि या व्हिडिओतून कसं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत ॲक्शनही समजून घेणार, प्रत्येक गोष्टी स्ट्रॅटेजी समजून घेणार. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, वेलकम.